आमदार नितेश राणे विरोधात गुन्हे दाखल करा, भाजपा, राष्ट्रवादी आणि मुस्लिम समाज बांधवांचे ठाणेदारांना निवेदन। आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे। आमदार राणे विरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी सर्वत्र होत आहे। आमदार राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीसाठी भाजप अल्पसंख्याक विभागाचे पुसद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहम्मद अतीक मोहम्मद इस्राईल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख देऊरवाडीवाले तसेच दिग्रस येथील मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। सविस्तर वृत्त असे की भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एक प्रक्षोभक भाषण करून मुस्लिम समाजाला धमकी दिली आहे। त्यांच्या या भाषणामुळे मुस्लिम समाजाची भावना दुखावली आहे। जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर मस्जिदमध्ये घुसून मारणार असे वादग्रस्त वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे, असे निवेदनात नमूद आहे। आपल्या वादग्रस्त भाषणातून जाहीर धमकी देणारे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। निवेदन देतेवेळी भाजप अल्पसंख्याक पुसद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहम्मद अतीक मोहम्मद इस्राईल, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मकसूद शेख, फयाज मल्नस, ॲडव्होकेट शाहरुख शेख, सय्यद वकी, पत्रकार अजीम खान आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते। मैं मोहम्मद अतीक, भारतीय जनता पार्टी का अल्पसंख्यक यवतमाल पुसद जिला अध्यक्ष। हम थानेदार साहब को निवेदन देने के लिए आए कि 2 तारीख को राणे ने कहा है कि हम मुस्लिम समाज के मस्जिदों में घुस के मुसलमानों को चुन चुन कर मारेंगे। इसलिए आज हम सारे लोग, हर समाज का लोग, हर समाज को उससे तकलीफ हुई है और ऐसे आदमी पर लगाम लगना चाहिए, जबान पर लगाम लगना चाहिए, जिसमें समाज टूट जाती है। समाज जोड़ने के लिए राणे साहब को ये बोलो कि कितनी तकलीफ जाती है। मोदी जी ने कहा ना, जबरदस्त बात कहा, उस जुमले पर उन्होंने कायम रहना चाहिए। क्या कहा मुसलमानों के बारे में कि हम सबका साथ भी करेंगे, साथ भी देंगे, सबका विकास भी करेंगे। और कहा कि एक हाथ में हम जो है तो कुरान भी देखना चाहते हैं और दूसरे हाथ में कंप्यूटर भी देखना चाहते हैं। ये राणे जो है तो बीजेपी में दूसरे पक्ष से आए हैं और ये चीज को भूल गए। आज मुसलमानों को तकलीफ हो रही है, इसलिए हम जो है निवेदन देने आए हैं कि इन पर एफआईआर जो है तो दर्ज हो। और हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जी से फिर मैं यहां से कहना चाहता हूं कि इनके जबान को लगाम लगाइए, लगाम, क्योंकि 25-30 साल की हमारी जो मेहनत है, हम भारतीय जनता पार्टी में जो जुड़कर है, इस पर पानी फेर दिए उन्होंने। आज समाज का रोष हम पे है। सामने विधानसभा है, विधानसभा में हम कैसा काम करेंगे और कैसे पक्ष को जो है तो फायदा पहुंचाएंगे। इसलिए मैं 2 बात बोल के अपनी बात खत्म करता हूं। मकसूद शेख, राष्ट्रवादी युवकचं जिल्हा कार्याध्यक्ष। या ठिकाणी आम्ही दिग्रस पोलीस स्टेशनला भारतीय जनता पक्षाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक, राष्ट्रवादीचे लोक या ठिकाणी एकत्रित झालो आहोत आणि नाशिक येथील घटनेचा आणि जे रॅलीमध्ये नितेश राणे याने जो वक्तव्य केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी आम्ही अतिक भाई यांच्या मार्गदर्शनात तक्रार देण्यासाठी आलो होतो आणि नितेश राणे याने जो मुस्लिम समाजाबद्दल जो द्वेषाचे त्याच्या तोंडातून जे शब्द निघाले आहे, हे खरं तर त्याची संस्कृती आहे असं समजण्यास आम्हाला काही हरकत नाही आहे। मुस्लिम समाज हा कधी पण शांत आणि संयमी समाज आहे। किती लोक असतात जे चिखल टाकतात, पण कधी पण मुस्लिम समाजाने त्यांच्यावर रोष व्यक्त केला नाही। पण ह्या अशा 1.5 फुटा आमदाराने एक अशा प्रकारची वक्तव्य केलेलं आहे की मशिदीमध्ये अक्षरशः घुसून मारू। तर आम्ही या ठिकाणाहून आपल्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करतो की आपण कुठे येऊन आणि कोणत्या मस्जिदीमध्ये येण्यासाठी तयार आहात, त्यांनी फक्त आम्हाला स्पष्ट करावं। आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू त्यांच्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी, आणि स्वागत हे कोणत्या पद्धतीने करू ते त्यांनाही खात्री राहील त्याच्याबद्दलची। धन्यवाद। नितेश राणे साहेब यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्याबद्दल आमचे आदरणीय अतिक भाऊ तसेच मकसूद भाऊ यांनी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे। हे जे वक्तव्य करण्यात आलेले आहे, समोर विधानसभेसाठी इलेक्शन लागलेले आहे। 2 समाजाला कसे विभाजन करता येईल, कसे विभाजन करून राज्य करता येईल। अल्पसंख्याक समाज हा मुस्लिम समाज आहे। मुस्लिम समाजाला
इतर समाजापैकी कसे वेगळे करता येतात, हाच एक या मागचा उद्देश आहे. फक्त राजकारणी लोक स्वतःच फायद्यासाठी हिंदू तसेच मुस्लिम तसेच इतर समाजामध्ये कशी फूट लावता येईल यांचा त्यांचा पूर्ण तयारी आहे. या तयारीला आपण सर्वसामान्य लोक बळी पडू नये. सर्वसामान्य लोकांनी विश्वासाने राहावे, सर्व लोकांनी बंधुभावनेने राहावे, हेच तुमच्याशी या माध्यमातून अपेक्षा करू इच्छितो. तसेच नितेश राणे यांनी हे जे वक्तव्य केलेले आहे, असेच वक्तव्य दुसऱ्या लोकांनी करू नये व दुसऱ्या लोकांना फायदा पोहोचू नये यासाठी त्यांच्यावर कारवाई करणे अति आवश्यक आहे. धन्यवाद.